पवित्र बायबलमध्ये रोमकारास पत्र याचा 9वा अध्याय आणि 19 ते 21 वचन आपण या ठिकाणी वाचलेलं आहे. आजच्या माझ्या संदेशाचा शीर्षक आहे, अत्यंत महत्वाचा आहे, आणि तो म्हणजे मानवा तू देवाला दोष देणारा कोण? मानवा तू देवाला उलटून बोलणारा कोण? बरोबर आहे. बरीच मंडळी आज जगामध्ये आम्ही पाहतो की देवाला दोष देतात, बरोबर आहे की नाही, आणि देवाला उलटून नाही बोलतात. मग हे का बोलतात बरं असं? याला कारण आहे, ज्यावेळेस आमच्या मनाच्या विरोधात होतो त्यावेळेस आम्ही देवाला उलटून बोलतो, देवाला दोष देतो. ज्यावेळेस आम्ही हे सांसारिक जीवन जगत असताना आमच्या प्रार्थना ऐकल्या जात नाहीत, आमच्या विनंतीकडे देवाचा कान नाही असं मला वाटतं. त्या कशा माहितीये? कदाचित आम्ही घरामध्ये आजारी असोत, मग आम्ही देवाला नाव ठेवतो, देवाला आम्ही उलटून बोलतो. काय खरं देवाचं? अजून माझ्या पतीचा, माझ्या मुलाचा, माझ्या मुलीचा, माझा स्वतःचा आजार बरा होत नाहीये, देव नाहीये. आम्ही म्हणतो की मला मुलबाळ नाहीये, देव माझी प्रार्थना काय ऐकत नाहीये. बरीच तरुण मंडळी असतात, कुटुंब असतात, अजून लग्न झालेलं नाहीये, मला पती होत नाही, मला पत्ते होत नाहीये, मी कर्जबाजारी आहे, मी समस्यामध्ये आहे, मी अडचणीत आहे. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या सबबी, वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतात. बरेच असे म्हणतात मला अजून घर नाहीये, मला अजून घर नाहीये, आणि माझा संसार अजून झालेला नाहीये, मला नोकरी नाहीये. अशी वेगवेगळ्या प्रकारची कारणं समोर ठेवतात आणि देवाला दोष देतात आणि देवाला उलटून बोलतात. प्रियनो, या ठिकाणी मी ज्यावेळेस पाहतो की जगामध्ये अशी बरीच मंडळी आहे की ते देवाला तुच्छ लेखतात आणि देवाचं नाही असं म्हणतात. बरीच मंडळी अशी म्हणतात देव नाहीये. मग आमचं ज्ञान, आमची बुद्धी, आमचं टॅलेंट, आमचे परिश्रम, आमचे कष्ट, हेच सर्व काही दैवत आहे. हे सगळं दैवत आहे का? लक्ष द्या, फार महत्वाचं आहे. आणि मग असं म्हणून आम्ही आमचं जीवन जगण्याचा प्रयत्न करतो, मग आम्हाला यश मिळत नाही, नाही मिळत यश. पवित्र बायबलमध्ये आपण पाहणार आहोत यिर्मयाचा ग्रंथ याचा 18वा अध्याय पहा. आज आम्हाला देवाच्या वचनातून परमेश्वर मला काय मार्गदर्शन करत आहे. आम्ही कोण आहोत? अहो, आम्ही कोण आहोत? आम्ही जगामध्ये नश्वर आहोत, काहीच कामाचे नाही आम्ही. परंतु आमचा तोरा, आमचं जीवन आम्हाला खूप श्रेष्ठ वाटतं. आम्ही कोणीतरी व्यक्तिमत्व आहोत असं मला वाटतं, पण नथिंग, कुछ भी नाहीये. आम्ही जगात कोणीच नाहीये. आम्ही हवेची वाफ आहोत, आम्ही भूमीवर सांडलेल्या पाण्याप्रमाणे आहोत, आम्ही रानातील गवता फुलाप्रमाणे आहोत, सुकून जाणार आहे. आम्ही काळभरी आहोत, आम्ही प्रवासी आहोत, काही दिवसाचा प्रवास संपणार आहे. अहो, ह्या केसावर माझा स्वतःचा अधिकार पण नाही दादा. आम्ही कोणीच नाहीये. मी नाही बोलत, पवित्र बायबल सांगत आहे. यिर्मयाचा ग्रंथ याचा 18वा अध्याय आणि त्या ठिकाणी मी पाहणार आहोत 1 ते 6 वचन. लक्ष द्या, फार महत्वाचं आहे. देवाच्या सेवकाला एक संदेश होतो परमेश्वराचा, तो देवाचा सेवक, आणि परमेश्वर त्याला सांगतो की यिर्मया, मला तुझ्यासोबत काहीतरी बोलायचंय. तुझ्या लोकांच्या माध्यमातून, इस्रायल लोकांच्या माध्यमातून, जे पवित्र जन आहे त्यांच्या माध्यमातून मला तुला काही सांगायचंय, मला तुला काही बोलायचंय. परंतु इथं बोलणार नाही. कुठं बोलतो? कुंभाराच्या घरी आहे. कुंभार किती लोकांना माहितीये? माहितीये का नाही? बरेच लोकांना माहिती नाही. बाप रे, किती लोकांना माहिती? मी असा प्रश्न केला, किती लोकांना माहिती आहे? व्हेरी गुड, टाळ्या वाजवा, पण देवाला धन्यवाद देऊ. कुंभार माहिती आहे, फार महत्वाची बाब आहे. हा, तर त्या ठिकाणी परमेश्वर त्या यिर्मयाला म्हणतो की तुम्ही एक काम करतो की कुंभाराच्या घरी जा, तो काय करतो ते बघ. या ठिकाणी वचन पहा कसं आहे. परमेश्वराचे जे वचन यिर्मयाला प्राप्त झाले, उठ, कुंभाराच्या घरी जा, तेथे मी तुला आपली वचने ऐकवेल,
देव बोलतोय एका देवाच्या सेवकाला, मग मी कुंभाराच्या घरी गेलो होतो, तो चाकावर काम करत होता. पहा, तो गेलाय कुंभाराच्या घरी. कुंभार काय करतो? चाकावर काम करतोय आणि त्याचं काम चालू आहे. कुंभार मातीचे पात्र घडीत होता, ते त्याच्या हाती असतानाच बिघडून गेले. मग त्याला पाहिजे तसे त्याने दुसरे पात्र घडले. घडवतो, मोडतो. पाहिलं का तुम्ही कुंभाराकडे? एखादा कचरा, एखादा काटा आला किंवा एखादा दगड आला, बारीक काही आलं, तो पटकन त्याच्या हाताला लागला की तो काढतो आणि मोडतो, घडतो. हे कुंभाराला अधिकार आहे, मोडायचा आणि घडायचा अधिकार कुंभाराला आहे, माणसाला नाहीये. बरोबर आहे की नाही? मग खाली काय म्हणलेलं बा, तेव्हा परमेश्वराचे वचन मला पुन्हा प्राप्त झाले. यिर्मया म्हणतो, देवाचा सेवक म्हणतो, हे इस्रायला घराण्या, तू या कुंभाराप्रमाणे मला तुझे किंवा तुमचे पाहिजे ते करता येत नाही का? बापरे, यिर्मया, हे इस्रायलच्या लोकांना, हे प्रत्येक मनुष्य जातीसाठी हे शब्द आहे की मला जसं कुंभार घडतो आणि मोडतो तसं मला तुम्हाला मोडता आणि घडता येत नाही का? लक्षात घ्या प्रियानो. जसे परमेश्वर म्हणतो प्रियानो, घडणं आणि मोडणं हे सगळं माझ्या हातामध्ये आहे, कोणाच्या हातामध्ये नाहीये. खाली का म्हणलं बा, कुंभाराच्या हाती माती असते तसे तुम्ही माझ्या हाती आहात. हालेलुया. आम्ही राष्ट्रपतीच्या हाती नाहीये, आम्ही पंतप्रधानाच्या हाती नाहीये, आम्ही मुख्यमंत्र्याच्या हाती नाहीये, कुठलाही नेता त्याच्या हातात आम्ही नाहीये. आम्ही ज्या देवाने आम्हाला घडवलं त्याच्या हातामध्ये आहे. उत्पत्ती 2:7 मध्ये काय म्हटलं माझ्या ठिकाणी? उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये पहा, उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये सुंदर वचन आहे. 2:27 मध्ये पहा, 2:27 मध्ये काय म्हटलेलं आहे? सुंदर वचन आहे. प्रेज गॉड, हालेलुया. प्रियानो, त्या ठिकाणी स्वतः परमेश्वराने ज्या गोष्टी घडवलेल्या आहेत, प्रथम त्याने काय केलं पहा, कसा मनुष्य घडवलेला आहे त्याने. देवाने कसा मनुष्य घडवलेला आहे सापडता का पहा. मग परमेश्वर देवाने ज्याच्या हातात माईक आहे त्यांना जर विनंती केली तर त्यांनी वाचलं तर सर्व पण आवाज येईल, नाही का? वाचा 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 सिस्टर, वाचा पटकन. मग परमेश्वर देवाने जमिनीतील मातीचा मनुष्य घडीला व त्याच्या नाकपुड्यामध्ये प्राणवायू फुंकला. मातीचा मनुष्य. माणूस मेल्यानंतर काय होतो? काय होतो? असा जातो का? नाही. ज्या मातीतून त्याला घडवलं त्या मातीमध्ये पुन्हा तो जातो. सर्व काळ जगत नाही, आयुष्यभर किती पण जगत नाही, हजारो वर्ष जगत नाही, तो मरतच नाही, अशातला भाग नाही. लक्षात घ्या प्रियानो, तो मरणार, एक दिवस त्याला जग सोडायचं आहे. मनुष्य मातीतून घडवल्यानंतर प्रियानो आम्ही पाहतो की तो एक जीवधारी मनुष्य होतो. परमेश्वर त्याच्या नाकपुड्यात तो काय करतो? हवा फुंकतो आणि मग नंतर आम्हाला पाहायला मिळतं एक तो जीवधारी मनुष्य तयार होतो आणि काही दिवस काही काळ ताई जगात राहतो आणि मग तो जग सोडून देतो. लक्षात घ्या प्रियानो, अत्यंत महत्वाचं आहे. मनुष्य प्राण्याचं जीवन अशा प्रकारे आहे की तो, आता मी जर पाहिलं पवित्र बायबलमध्ये की एक सुंदर वचन आहे त्या ठिकाणी, उत्पत्ती 1:1-31 मध्ये, की ज्यावेळेस परमेश्वराने संपूर्ण सृष्टी निर्माण केली, ज्यावेळेस देवाने सगळं जग निर्माण केलं प्रियानो, त्यावेळेस देवाने प्रत्येक वस्तू, प्रत्येक पशु पक्षी आणि प्राणी हे देखील निर्माण केले. कारण ह्या सर्व वस्तूवर परमेश्वराचा कंट्रोल आहे. ह्या प्रत्येक वस्तूवर देवाचा कंट्रोल आहे. आणि म्हणून अशी जर परिस्थिती आहे प्रियानो, तर आम्ही समजून घेतलं पाहिजे की मी जगामध्ये नश्वर आहे, काहीच नाही माझ्या हातामध्ये. मला घडलं मी तरी तोच तारणारा देव आहे, मला मोडलं तरी तोच आहे. लक्षात घ्या प्रियानो, आमच्या हातामध्ये काही नाही, परंतु आम्ही देवाला नाव ठेवतो, देवाला मी दोष देतो. आमच्या मनासारखं न झाल्यामुळे आम्ही देवाला रागवतो, परंतु हे रागवणं आमचं काहीच कामाचं नाहीये, क्षणभंगूर आहे. कारण पवित्र बायबलमध्ये आम्ही एक वचन पाहिलं तर तिथं आम्हाला एक पाहायला मिळतं पहा, यशा 64:8 मध्ये, अहो आम्ही खापराप्रमाणे आहोत, मातीच्या खापराप्रमाणे आम्ही आहोत, आम्हाला दोष देण्याचा अधिकार नाहीये. सापडतं का बा? 64 आणि 8, यशा 64 मध्ये, आम्ही जर देवाबरोबर वाद घालतो, आम्ही जर देवाला भांडतो, आम्ही जर देवाला दोष देतो, आम्ही जर देवाला उलटून बोलतो, तर प्रियानो आम्ही खापरासारखे आहोत, मातीच्या खापरासारखे. काय अधिकार आहे आम्हाला? कुछ भी नाही. वाचा वाचा वाचा. सापडतं का बा? तर आता
हे परमेश्वरा तू आमचा पिता आहे. हे परमेश्वरा तू आमचा पिता आहेस. आम्ही माती आहोत. आम्ही माती आहोत. तू आमचा कुंभार आहे. तू आमचा कुंभार आहेस. आम्ही सर्व तुझ्या हातची. आम्ही तुझ्या सर्व हातचे लोक आहोत. लक्षात घ्या प्रियानो. आणि मग असं जर आहे तर आमचा जीवन प्रियानो माती समान आहे. माती समान आहे. काही आमचं जीवन व्यर्थ आहे. लक्षात घ्या प्रियानो. या ठिकाणी जर आम्ही पाहिलं की बरेच लोक म्हणतात की देवच नाही जगामध्ये. पवित्र बायबलमध्ये आम्ही पाहूया स्तोत्र 14:1 मध्ये देवच नाही म्हणतात. जे काय ते आम्ही आहोत. परंतु बायबल त्यांना मूढ म्हटलेले. मूढ मूढ मीन्स मूर्ख. काय म्हटलेलं आहे? मूर्ख म्हटलेलं आहे. आणि म्हणून प्रियानो वाचा त्या ठिकाणी स्तोत्र 14:1 मध्ये. मी बोलत नाही देवाचं वचन या ठिकाणी आम्हाला काय सांगत आहे पहा. मूढ आपल्या मनात म्हणतो. मूढ आपल्या मनामध्ये म्हणतो देव नाही. देव नाही. लोक दुष्ट व अमंगळ कर्मे करीतात. अहो लोक दुष्ट आणि अमंगळ कर्मे करतात. सत्कर्म करणार कोण नाही. आपल्या चर्चा एक सभासद वारला आणि मी गेलो प्रार्थनेसाठी. वारल्यानंतर त्या कुटुंबाला सांत्वन देण्यासाठी, दुःखित कुटुंबांना प्रार्थना करण्यासाठी मी गेलो. माझे सहकारी माझ्यासोबत होते. आणि गेल्यानंतर एक तरुण मुलगा होता आणि तो अगदी खूप कमी वयामध्ये वारला. ती मुलगी पण तरुण आहे. रडते. लोक बसलेले आहेत. मी गेल्यानंतर ती मुलगी काय म्हणते माहिती का? काय खरं आहे पाळक साहेब देवाचं? काय खरं आहे त्या देवाचं, त्या येशूचं काय खरं आहे? माझा नवरा गेला, असं झालं तसं झालं. मी उपास करत होते 40 दिवस. मी प्रार्थना करत होते, असं करत होते. म्हटलं भाई देवाला दोष देऊ नकोच. देव चुकीच्या गोष्टी कधी करत नाहीत. चुकीची गोष्ट आम्ही करतो. आमचे पण काही गोष्टी चुकतात. म्हटलं नाही म्हणे माझा नवरा चर्चला येत होता, प्रार्थना करत होता, असं करत होता, तसा करत होता. ठीक आहे म्हटलं. तिसाठी प्रार्थना केली. बाहेर आलो. तिच्याच नातेवाईकीने मला सांगितलं बाळासाहेब वाईट वाटून घेऊ नका. कारण हा जो भाऊ आहे सकाळ संध्याकाळी दुपारी 10 रुपयाचा बार तोंडात घालीत होता. 120-300 बार खात होता. बार. आणि तो बार तो थुकतच नव्हता अजिबात. टोटल गळून घ्यायचा. तंबाखू थेल्यानं थुकता का नाही? थुकता का नाही? एक हो म्हणतात. कोण म्हणतात हो? म्हणजे खाणारेच हो म्हणणार. हा पाहिलं ना? ओके आहे ना? व्हेरी गुड. तर आम्ही पाहतो की तो थुकत नव्हता. एक सुद्धा थुंका थुकत नव्हता. लक्षात घ्या. आणि मग ते न थुंकल्यामुळं आणि ते जास्त प्रमाण वाढल्यामुळं आतली आतडी सडली. आणि डॉक्टर म्हणले की याची आतडे सडलेली त्याच्यामुळे आलेलं आहे. पाळक साहेब तुम्ही काही टेन्शन घेऊ नका. मला काही बोलले तर मला काही वाटत नाहीये. असं काय हरकत नाही. लक्षात घ्या. आम्ही पवित्र बायबल सांगत आहे की ते लोक अमंगळ कृत्य करतात, सत्कर्म करत नाहीयेत. आणि आम्ही देवाला दोष देतो. परत म्हणतात की देव नाहीये. लक्षात घ्या प्रियनो. अशा पद्धतीने आम्ही जर देवाला दोष देतो, आम्ही सत्कर्म करत नाही, आम्ही जर घाणेरडी व्यसनं करतो, देवाला न आवडणाऱ्या गोष्टी आहेत. लक्षात घ्या. 158 मध्ये म्हटलेलं आहे. कानकल केसनो 158 मध्ये म्हटलेलं आहे. सापडतंय का 2 गोष्टी? अत्यंत महत्व. लक्षात घ्या प्रियनो. आज आम्ही आमच्या हाताने चुका करतो. आम्ही आमच्या हाताने आमच्या शरीराचा नाश, आमच्या कुटुंबाचा नाश, आमच्या परिवाराचा नाश करतो. लक्षात घ्या. आणि आम्ही देवाला दोष देतो. देवाला दोष देणं म्हणजे शाप उडून घेणं. देवाला दोष देणं म्हणजे आशीर्वाद आमच्या नाही शिवण्यात. सापडते का बा? हा. प्रेज गॉड. हालेलुया. कंठ लवकर कसर करू नको. प्रियानो या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं पवित्र बायबल मध्ये. 1 मिनिट 55 काढा. 55 काढा. 55 2 वाचा. ते नंतर वाचा. हा. जे अन्न नाहीये त्याकरिता तुम्ही पैसे देऊ नका. कान खोल के सुनो. जे अन्न नाहीये त्याला पैसे देऊ नका. आणि ज्याने पोट भरत नाही, तृप्ती होत नाही, त्याच्यासाठी श्रम घालू नका, घाम घालू नका, श्रम करू नका. लक्षात घ्या प्रिय. या ठिकाणी काय म्हटलेलं? स्वतः परमेश्वराचं वचन आहे. जे अन्न नाहीये त्याच्यासाठी तुम्ही पैसा देऊ नका, दाम देऊ नका. तंबाखू बार गुटखा पैसा आहे का? 90 पैसा आहे का? हॅलो. अरे हो म्हणा किंवा नाही म्हणा. प्रियानो ही जी वाईट व्यसन आहे त्याला आम्हाला दाम द्यायचं नाहीये. कारण ते अन्न नाहीये. कितीतरी बार खाला, कितीतरी गुटखा खाला मागची मंडळी, पोट भरत नाही. परंतु जर आम्ही अर्धी भाकरी खाली तर आमचं पोट भरेल. ठेचा खाला तर आमचं पोट भरेल.
पण तुम्ही मुठभर तंबाखू खा आणि गिळा, काय होईल? पडेगाव घाटी हॉस्पिटल, बरोबर आहे का नाही? नाश होईल नाही शरीराचा, कुटुंबाचा, परिवाराचा, लेकरा बाळांचा. मी नाही बोलत, बायबल बोलतंय. माझं म्हणचं नाही, लक्षात घ्या. आज आम्ही कुठं आहोत? देवाला दोष देतो, देवाच्या नावाने खडे पडतो, पालकांच्या नावाने खडे पडतो. आम्ही स्वतः किती गुन्हेगार आहात ते आम्ही पाहिलं पाहिजे. नंबर 2 खाली काय म्हणलेलं आहे? ज्याने तृप्ती होत नाही त्याच्यासाठी श्रम करू नका. त्यांनी पोटच भरत नाही, तृप्त होत नाहीये, श्रम करू नका. परंतु देव म्हणतो पहा, काय म्हणलेलं आहे? माझे लक्षपूर्वक ऐका. पहा, परमेश्वर आज तमाम सर्व मानव जातीला म्हणत आहे की माझे लक्षपूर्वक ऐका. उत्तम ते खा, काजू खा, बदाम खा, हालेलुया, अक्रोड खा, बाबू अक्रोड खा, बदाम खा, काजू खा, पिस्ते खा, नाही शेंगदाणे खा, गुळ खा, रक्त वाढेल. शेंगदाणे स्वस्त आहेत, आम्ही ते सोडतो आणि इकडे पळत. हे शेजारी दुःखाची खेदाची गोष्ट आहे. आम्ही विश्वासदार आहोत, आमचा बाप्तिस्मा झाला, आमचं दृढीकरण झालं, आमचं सगळं काही विधी आम्ही पाळतो, परंतु देवाच्या नियमाप्रमाणे चालत नाही आणि आम्ही देवाला दोष देतो, नातेवाईकाला दोष देतो. लक्षात घ्या, प्रेम हे करणं म्हणजे आमच्यासाठी शापित आहे. आम्ही ह्या गोष्टी करून आमच्या मंडळीवर, आमच्या फॅमिलीवर आम्ही शाप आणतो. लक्षात घ्या, जो पैसा आम्ही आमच्या बाळांच्या मुखात घालायला पाहिजे, पत्नीच्या मुखात घालायला पाहिजे, तो पैसा आम्ही कसबीरी बरोबर खातो, सैताना बरोबर खातो. शाप येईल का आशीर्वाद येईल? आज बाळ तुझे रडतायत, आज त्याच्या अंगाला कपडे नाहीये, खायला भाकर नाहीये, तीळ उपाशी मरतात, ते संध्याकाळी भात खाऊन जपतात. मी माझ्या नजरेने पाहिलं, कानाने ऐकलेलं आहे. काय झालं? जेवण नाही का? नाही साहेब. कामाला गेला नाही का? गेलतो. किती पैसे आले? 1,000 रोज. हा क्लास 1 ऑफिसरचा रोज आहे सदर व्यक्तीला. घरात आणतो 50 रुपयाचे तांदूळ, डाळ आणतो, भात खिचडी करून आई बापाला, लेकरांना खाऊ घालतो. किती दुःखाची गोष्ट. लक्षात घ्या, शाप आम्ही आमच्या हाताने ओढून घेतो. लक्षात घ्या प्रेनो, आणि आम्ही देवाला नाव ठेवतो आणि देवाला आम्ही दोष लावतो. खाली असं म्हटलेलं आहे, परमेश्वर म्हणतो की माझ्या ऐका, उत्तम ते खा, तुमचा देव पौष्टिक पदार्थाने सेवन करून संतुष्ट हो. बाप रे, पौष्टिक पदार्थ. कारण खाली असं म्हटलेलं आहे, कांद्या मचकड्या, ऐका, तुमचा देव हा तुम्हाला वाचविल आणि तुम्हाबरोबर सर्व काढेल. लक्षात घ्या प्रियो, आज पवित्र बायबल जे आम्हाला सांगतं त्याप्रमाणे आम्ही न करता आम्ही देवाला दोष देतो आणि देवाला दोष देणारा एका खापराप्रमाणे आहेत. आणि प्रियाला आज आम्ही पाहणार आहोत की परमेश्वर हा जर आमचा देव आहे, आमचा विश्वास आहे प्रियानो, तर आम्ही त्याच्यासाठी चांगली कामं केली पाहिजेत. पवित्र बायबलमध्ये आम्ही पाहणार आहोत जे देवाला आवडतं ते आम्ही केलं पाहिजेत. आम्ही कोण आहोत? भांड पात्र आहे का नाही? मोडण्याचा अधिकार त्याला आहे, घडवण्याचा अधिकार त्याला आहे, फटका मारायचा अधिकार त्याला आहे, उभा करायचा अधिकार त्याला आहे. आमच्या हातात काहीच नाही. 2 पैसे खिशात आले काय मी दादा होतो, 2 पैसे खिशात आले काय मी करोडपती होतो. दाई पैसे गेला का भुरकं फटक होतो, मग बिडी मागतो, तंबाखू मागतो, सिगरेट मागतो. हॅलो ऐका जरा, ऐका. मग समोरचा झिडकी मारतो, गेट आउट. आहे का नाही? ऐकलं का नाही? पाहिलं का नाही? मग आज आमची ही परिस्थिती आम्ही आमच्या हाताने करतो, आमच्या हाताने आम्ही करतो आणि आम्ही आमच्या मुला बाळावर, पत्नीवर शाप आणतो. लक्षात घ्या, जबाबदार आम्ही आहोत. स्तोत्रसहितामध्ये आम्ही पाहिलं की ते अमंगल कृत्य करतात, सत्कर्म करत नाहीत आणि दिवस नाही म्हणतात, असे मूर्ख म्हटलंय त्यांना. हालेलुया. प्रियाला आम्ही पाहूया पवित्र बायबलमध्ये, जर आम्ही देवाने बनवलेले पात्र आहोत, भांड आहोत, तर आम्ही कसं असलो पाहिजे. कमान 2 तिमोथी याचा 2रा अध्याय 20 ते 21 वर्षांमध्ये आम्हाला पाहायला मिळतं प्रियानो, मोठ्या घरामध्ये चांदीचे भांडे आहेत. हो ताई, मोठ्या घरामध्ये सोन्याची भांडे आहेत, लाकडाची पण आहेत आणि मातीचे पण आहेत. पण ज्याचा मान ज्या ठिकाणी व्हायचं त्या ठिकाणी होतो. हॅलो, भाजीचं भांड तुम्ही दूध घेणार का? हा चला, आहे दूध घ्यायचं भाजीच्या भांड्यात, काय होईल? हॅलो बोला. हा, खराब होईल दूध, बरोबर आहे का नाही? 50 वर्ष पडलेला ग्लास फळीवर, अरे पाच साहेब आले, पण तोच ग्लास काढून पाच साहेबांना द्या, असं होईल का? काय होईल? तिथंच पाळकाला फिट येईल, चक्कर येईल, पुढे तो मळमळ होईल, बरोबर आहे की नाही? लक्षात घ्या प्रियानो, जिथं आम्हाला जे द्यायचंय ते आम्ही व्यवस्थित करतो. सगळं ज्या भांड्याचा उपयोग जिथं पाहिजे तिथं झाला पाहिजे. तुम्ही सुद्धा सुंदर भांडे आहात, तुमचा उपयोग फक्त स्वामीसाठी झाला पाहिजे, जो आमचा आहे, बरोबर आहे की नाही? हॅलो, भाषा कळते का? वाचा ना, मग वाचा त्या ठिकाणी काय म्हटलेलं आहे. 2 तिमोथी 2
20 आणि 21 वाचा. कमान. मोठ्या घरात केवळ सोन्याची व रुपयाची पात्रे असतात असे नाही. तामिळनाडूची एक लेडीज आहे, मुख्यमंत्री आता नाहीये. एका मी पेपरला पाहिलं की तिच्या घरामध्ये चांदीचे आणि सोन्याचे चमचे आणि काटे तिच्या डायनिंग हॉलमध्ये, ते दाखवलं पण होतं. ज्यावेळेस धाड पडली त्या मुख्यमंत्रीच्या घरामध्ये, तर तिच्या बाथरूमच्या भिंतीमध्ये संपूर्ण रीतीने चांदी, प्लॅटिनम म्हणजे चांदीपेक्षा वरचा एक हे धातू आहे. प्लॅटिनम म्हणजे सोन्यापेक्षाही भारी आहे, त्याची किंमत खूप आहे सोन्यापेक्षा. ते प्लॅटिनम कोणी घेत नाहीये. असे हिरे माणिक मोती प्लॅटिनम सोनं त्या मुख्यमंत्रीच्या बाथरूम मध्ये तिला कोणी जायचा अधिकार नाही. बाथरूम मात्र असतं लेडीजचा. आणि त्या ठिकाणी पण ज्यावेळेस धाड पडली, प्रियानो सगळ्याचे सगळं बाहेर काढलं. म्हणजे बा ती ज्यावेळेस जेवायची ना, तर सोन्या चांदीच्या चमच्याने काट्याने खात होती. बायबल तेच आहे. मोठ्यांच्या घरी वाचापर्यंत येतात. मोठ्या घरात केवळ सोन्याची मोठ्या घरामध्ये केवळ सोन्या चांदीचे पात्रे असतात असे नाही. असे नाही तर लाकडाची व मातीची लाकडाचे आणि मातीचे पण आहे. कमा त्यापैकी कित्येकांचा उपयोग मानमान्यतेच्या कार्यासाठी ज्या भांड्याचा उपयोग व्हायचा त्या आता तुम्ही पण भांडे, मी पण भांडे, बाहेरचे पण भांडे आहेत, बाहेर बसलेले हे सगळे लंडन भांडे, चमचे, तुमचे काटे आहेत, छोट्या छोट्या वस्तू आहेत. चमचे म्हणजे ते चमचे नाही, तुम्ही ते चमचे म्हणा, आपल्या त्याचा काही संबंध नाही. काटे, चमचे लक्षात घ्या प्रियानो, प्रत्येकाचा उपयोग. आता हे भांड इथं काय करताय, लक्ष द्या इकडे काय करताय. हे भांड आहे की नाही, छोटं भांड आहे की नाही, पण त्या स्वामीला आवडणारं काम त्या भांड्यातून चाललंय. हे भांड काय करत होतं आता. हॅलो बोला ना, झोपले. हे भांड काय करतंय, आराधना स्तुती आणि स्तवन. हे इकडे भांड बसलं होतं छोटं, ते पण काय करतं. आता ज्या लेकरांनी मदत केली चर्चसाठी, काहीतरी आणून दिलं वस्तू, ते त्यांचं काम ते करतात. जे चर्चचं काम करतात, सतरंजी उचलणं, कपडे उचलणं, काय सगळं स्वच्छता, टापटीप, ते सुद्धा भांडे आहेत. कोणासाठी करतात, स्वामीला आवडण्यासाठी. ते सुद्धा देव कुठल्याही गोष्टीचं आम्ही जेव्हा श्रम करतो, ते श्रम आमचं व्यर्थ जात नाही. गेटच्या आतच तो त्याचं प्रतिफल त्याला देऊन टाकतो. म्हणून प्रत्येक भांड लाकडाचं असो, लाकडाचा उपाय. आता तुम्हाला सांगतो, कढी करताना, दही हटताना तुम्ही काय करता की नाही. श्रीमंताच्या घरामध्ये बरं का, मी जजेसकडे काम करतो आपण, बरोबर आहे. तिथं पण ते रवी म्हणजे माणूस नाही, व्यक्ती नाही. रवी म्हणजे काय, लेडीजला कळायला पाहिजे ना. हा एक पात्र भांड आहे लाकडाचं, बरोबर आहे की नाही. त्याने आम्ही ते दही हटतो की काहीतरी करतो, ते आहे का नाही, बरोबर आहे का नाही. छोटे छोटे खलबत्ते असतात. लक्षात घ्या प्रियानो, प्रत्येक भांड हे देवाने निर्माण केलेलं आहे. हे देखील भांड देवाने निर्माण केलंय. मग मी हा विचार केला पाहिजे, जर देव माझा कुंभार आहे, मी त्याचं भांड आहे, तर माझा कशासाठी उपयोग केला देवाने. मी काय करू मी फक्त 90 घेत बसू, फक्त तंबाखू बिडी खाऊ, फक्त कुचीनिंदी करू, फक्त घाणेरड्या गोष्टी करू, फक्त ठोसाठोशी करू, फक्त खून खराबी करू, फक्त निंदा करू. त्या भांड्यातून देणे पाहिजे. स्वामीला आवडणाऱ्या गोष्टीच झाल्या पाहिजेत. हालेलुया. भाषा कळते का तुम्हाला. म्हणून किती श्रीमंत मनुष्य असला तर त्याच्या घरी सगळे भांडे असतात. ज्याचा उपयोग देवाला ज्या ठिकाणी करायचा आहे त्या ठिकाणी देव करून घेतो, बरोबर आहे का नाही. आज तुमच्या पुढे प्रश्न आहे, तुम्ही देखील देवाने घडलेले लोक आहात, आहे का नाही. मग तुम्ही तुमच्या छात्र आठवायचा, देवा मला कशासाठी घडवलेलं आहे, मी काय करू तुझी सेवा. स्वामी तुला आवडेल, राजा तुला आवडेल, प्रभू तुला आवडेल. मी काय उपयोग करू तुझ्या धार्मिक कार्यासाठी किंवा तुझ्या इच्छासाठी. बरीचशी भांडे पळू जातात, काम नाही करत. माझं काम नाही, प्रभूचं काम आहे. इथं नाही, सगळीकडे जगामध्ये आहे. प्रभूच्या कामाला काटकसरपणा जो मला देवाने घडवले त्याच्या कामासाठी. जर माझा बाप्तिस्मा झाला, माझा धुडीकर झाला, मी हालेलुया प्रेज लॉर्ड म्हणतो, देवाला धन्यवाद देतो, डान्स करते. आम्ही सुद्धा देवाचं काहीतरी देणं आहोत. आम्ही देवाचं देणं आहोत. आम्हाला देवाला काही द्यायचंय. फक्त आम्हाला नामधारी ख्रिस्ती म्हणून राहायचं नाहीये, देवाचे लोक म्हणून राहायचं नाहीये. म्हणून प्रियानो, आम्ही देखील एक पात्र आहोत. हे पात्र कशासाठी बनवलं हे तुम्ही ठरवायचं आहे आणि आपलं जीवन जगायचं. लक्षात घ्या. तुम्हाला माहितीये का, नामान कोडी ती इस्रायल मधली ती लहान मुलगी, त्याला त्या राजाला कोड येतो, बरोबर की नाही. आणि कोड आल्यानंतर काही टेबल होत नाही. तो राजा सेनापती आहे, फार मोठा शूरवीर आहे, हजारो लोक त्याच्या हाताखाली.
त्याचा कोड जात नाही परंतु इस्रायलमध्ये जातो. एका लहान मुलीला उभे राहा, एक जण लहान मुली सारा उभे राहा, सारा मोठी झाली, ही उभे राहा, तू एक जण मनीष उभा राहा. अशी मुलगी असते, तिकडं बघ, कोण तिकडं पाय, अशी मुलगी असते, ह्या वयाची मुलगी असते. लक्षात घ्या प्रियानो, ज्या वेळेस खाली बस, ज्या वेळेस अशा मुलीला ते लोक चोरून आणतात आणि ती एका राजाच्या घरामध्ये काम करते आणि मग ती राजाकडे पाहती, त्या सेनापतीकडे पाहती, और बापरे माझ्या धन्याला तर किती मोठा कोड आला. मग ती राणीला म्हणते की हे बघ, आमच्या गावामध्ये, आमच्या इस्रायलामध्ये असा एक देवाचा संदेश आहे, हा जर त्याच्याकडे गेला तर कोड भरावी. किती मोठी सुवार्ता आहे. अरे असं उमेद त्या पात्राचा झाला पाहिजे. देवाची सुवार्ता सांगण्यासाठी, देवाचा गौरव करण्यासाठी शिक्षणाची गरज नाहीये, बायबल कॉलेजची गरज नाहीये, वाचन ऐकायची गरज नाहीये. आम्ही रोज आणि रोज जर देवाच्या सानिध्यात असलो, पवित्र आत्मा हिंमत, धैर्य, मार्गदर्शन करतो. लक्षात घ्या प्रियानो, ती छोटी मुलगी हन्ना, माहिती हन्ना, संदेशनी लोकांच्या पुस्तकामध्ये 2 आणि 36 ते 38 मध्ये हन्ना लहानपणी पहिले लग्न होत होते. ते हन्नाचं लग्न अगदी लहानपणी झालं. तिचा नवरा मेला, परंतु मेल्यानंतर मला हे सांगू द्या तुम्हाला की तरुणपणातलं जीवन किती वाईट असतं. लोकांच्या नजरा, लोकांचे विचार, समाज मंडळी, चर्च, वेगवेगळ्या प्रकारचे लोक नावं ठेवणारे, बोर्ड दाखवणारे. परंतु ही स्त्री लहानपणापासून लग्न झाल्यानंतर तिने चर्च सोडलं नाही. तर किती वर्ष तिथे होती ती? 84 वर्ष. बापरे. तिथं मंदिरामध्ये हे पात्र फिलिपच्या 4ही मुली, हो ताई, फिलिप संदेशच्या 4ही मुली तरुण वयामध्ये अविवाहित मुली देवाची सुवार्ता सांगत होत्या. आजच्या मुली काय करतात? सकाळपासून संध्याकाळपर्यंत मोबाईल व्हॉट्सअप, काय. हालेलुया. लक्षात घ्या प्रियानो, त्याला म्हणायचं पात्र, त्याला म्हणायचं भांड. कटुरा नावाची स्त्री माहितीये तुम्हाला? हॅलो, हो ताई, माहितीये का? कटुरा नावाची स्त्री. कटुरा कोण होती? कटुरा, हॅलो, अब्रामाची बायको. कितवी बायको? अब्रामाची 3री बायको. अब्रामाचं वय 145 वर्षाचं. 127 वर्ष सारा मेली. 18 वर्ष अब्राम तसाच जखडून बसला. 145 वर्षाच्या म्हाताऱ्याबरोबर कटुरा नावाची 22 वर्षाची मुलगी लग्न करते. कटुरा या शब्दाचा अर्थ आहे जळणे. आज तिचा सगळा सुगंध संपूर्ण जगामध्ये येत आहे. ह्या तिच्या कर्तृत्वामुळं, हे तिच्या कामामुळं. तिने त्या अब्रामाचं वय पाहिलं नाही, धन पाहिलं नाही, संपत्ती पाहिली नाही, काय करोडपती ते पाहिलं नाही, पण त्या अब्रामाचं, त्या म्हाताऱ्याचं एक दैवी स्वभाव पाहिला, देवाशी असलेले संबंध, मित्रत्व पाहिलं, अब्रामाचा देवगुरुपणा पाहिला आणि म्हणून त्याची सेवा करण्यासाठी उतरले. हे पात्र. अहो, साऱ्या लवकर बाळ झालं नाही, अलिशिबेला बाळ झालं नाही, झालं का? हन्नेला बाळ झालेलं लवकर, पण हिला 1 वर्षामध्ये बाळ आणि 4 बाळ झाले. लक्षात घ्या, 145 वृद्ध व्यक्तीच्या द्वारे आशीर्वाद आहे. हे पात्र आहे. हे पात्राकडून देव असं काम करून घेतो. आम्ही असं काम केलं पाहिजे. मी शेवटचं वचन या ठिकाणी बोलेन. पूर्वीची मंडळी आज पण आहे. हॅलो, पूर्वीची मंडळी आज पण आहेत. पवित्र बायबलमध्ये मत्ती सुसमाचार 30 अध्याय 23 आणि त्या ठिकाणी 25 ते 28 मध्ये असं म्हटलेलं आहे, अहो शास्त्री, अहो ढोंगी, अहो परुषी, लक्ष द्या, तुमच्या पहिल्या ताट वाट्या आतून स्वच्छ करा. येशू म्हणते बरं का, हो ताई, ताट वाट्या पहिल्या आतून स्वच्छ करा, कारण त्यामध्ये असंयम आहे, त्यामध्ये राग आहे, तट आहे, फुटी आहे, लक्षभेद आहे, वाईट अशा गोष्टी, धान्याच्या गोष्टींनी ते भरलेलं आहे, शिवीगाळ आहे, एकमेकाची निंदा आहे. हे सगळं पहिले साफ करा आणि मग तुम्ही देवाचं स्तवन करा, मग तुम्ही देवाची आराधना उपासना करा, मग तुम्ही देवाचं वचन त्या ठिकाणी शेअर करा, देवाची त्या ठिकाणी आत्म्याने खरेपणाने भक्ती करा. लक्षात घ्या प्रियानो, सापडतंय का? सापडतंय वाचा. अहो शास्त्र्यांनो, अहो ढोंग्यांनो, तुमची केवढी दुर्दशा, अहो तुमची केवढी दुर्दशा होणार. तुम्ही ताटवाटी बाहेरून साफ करीता, अहो तुम्ही ताटवाटी बाहेरून साफ करीता, पण ती आतून जुलूम व असंयम, आतून म्हणजे तुमची ताटवाटी शरीर स्वच्छ करता, कपडे, ड्रेस, सगळं काय सेंट बिंड एकदम भारी, पण आतली जी वाटी आहे ती तुम्ही साफ करता का? आतलं अंतःकरण तुम्ही
तुम्ही साफ करता का? भावाबद्दल, बहिणीबद्दल, आईबद्दल, वडिलाबद्दल, शेजाऱ्याबद्दल ते साफ करता का? स्वच्छ आहे का ते? कमान खाली काय म्हणलेलं आहे? अरे आंधळ्या पुरुषा, अरे आंधळ्या पुरुषा, पहिल्याने वाटी आतून साफ वाटी आतून साफ कर, म्हणजे ती बाहेरूनही साफ करेल. पहिलं हे बघ, तुम्ही भांडे घासता काय करता? अरे भांडे तर घासता मी आतून साफ करतो. तुम्ही भांडे घासतात त्यावेळेस काय करता? व्हेरी गुड. टाळ्या वाजवा ताईसाठी. टाळ्या वाजवू शकता? आतून पहिलं आम्ही भांडे कुठे घालतो ताई? आतून घासतो आणि मग नंतर बाहेरून घासतो. बरोबर आहे का नाही? का फक्त बाहेरून घालतो ठेवून देतो? बायबल ते सांगतंय प्रत्येक मानव जातीने पहिलं आतलं स्वच्छ करावं, हृदय स्वच्छ करावं, आतलं भांड साफ करावं. बाहेर ऐकलं येतं का? तिकडं भिंतीजवळ आतून साफ केलं पाहिजे, मग बाहेरचं ऑटोमॅटिक साफ होतो. पुरुषासाठी देवाने प्रवेशून तेच वचन काढलेलं आहे. आजही जगामध्ये बरीच मंडळी अशीच आहेत, आतून तसंच राहतं. संयम, घाणेरड्या गोष्टी, वाईट विचार, दारू पैसे, रंगेलपणा, वाईट अशा प्रकारचे व्यसन, सगळं आतमध्ये गच्च भरलेलं आहे. परंतु वरून मात्र स्वच्छ. हो प्रेज द लॉर्ड, हालेलुया, अगदी लीन नम्र, वाकून बिकून. पण मधी काय आहे? हॅलो, मधी सगळे घाण आहे. इथून सगळं काय आहे, आत मात्र तसंच आहे. हे देवाला आवडत नाहीये. आणि मग आमच्यावर काही जर संकट आलं, आम्ही देवाला नाव ठेवतो, प्रभूला नाव ठेवतो, आम्ही देवाला दोष देतो. प्रियानो, आम्ही जर पाहिलं पवित्र बायबलमध्ये नीती 4:23 मध्ये सर्व रक्षणीय वस्तूपेक्षा प्रथम तू तुझ्या अंतःकरणाचं रक्षण कर. मग रक्षणीय वस्तू कोणत्या आहे? घर, दार, गाडे, घोड्या, बंगले, हवेली, झाडं, झुडपं, सगळं हे रक्षणीय वस्तूपेक्षा परमेश्वर म्हणतो प्रथम तुझ्या अंतःकरणाचं रक्षण कर. कारण त्यामध्ये हॅलो, व्हेरी गुड, जीवनाचा उगम आहे, येशूचा उगम आहे, परमेश्वराचा उगम आहे, देवाचा उगम आहे, आत्म्याचा उगम आहे. पहिला हृदय स्वच्छ कर बेटा, अंतःकरण साफ कर, म्हणजे देव तुझ्या अंतःकरणात येईल. जर तुझ्या अंतःकरणामध्ये जर घाण असेल, सगळं संयमाने भरलं असेल, सगळी घाण त्यामध्ये असेल, देव कधी थांबणार नाही, उठून पळून जाईल देव. अरे बापरे, त्याला घाण आहे. आता आमच्या घरातून काल 50 उंदरं काढले. एक उंदर पडला, आम्ही त्याचा वाशेत होता. चलो साफसफाई, ज्या भिडल्या मंडळी आमच्या घरामध्ये सगळं क्लीन केलं. कुठेतरी वाशेत होता. लक्षात घ्या, आमच्या घरात सगळे उंदर असतात, आपण बसू का त्या ठिकाणी? सुंदर पुरणपोळी खाऊ का त्या ठिकाणी? हो, अरे किती छान वास होता. चला इथंच मला वाढा, इथंच हे उंदराच्या जवळ. असं होईल का? नाही, पहिली ती घाण करा. तसं जर देव जर आमच्याकडे आला आणि त्याने जर हृदयामध्ये हात घालण्याचा प्रयत्न केला, अंतःकरणामध्ये यायचा प्रयत्न केला, तर राग आहे, तट आहे, फुटी आहे, परीक्षेमध्ये दारूबाजी आहे, रंगेलपणा, सगळ्या घाण गोष्टी देव थांबेल? हॅलो, नाही थांबणार. तुम्ही घर किती साफ करता दिवसातून? अरे बोला ना, 3 वेळेस. हृदय आम्ही किती वेळा साफ करतो? हॅलो, रविवारीच, फक्त रविवारी. चला रे, ते मी कणून कुथून आज रविवार, आज प्रभूजन आम्ही आज गेलोच पाहिजे. 3 रविवार जाऊ द्या. करेक्ट, टाळ्या वाजवा यांच्यासाठी. सत्य तुम्हाला समजेल आणि सत्य तुम्हाला बंधमुक्त करेल. सत्य म्हणजे देव, सत्य म्हणजे देव, सत्य म्हणजे आत्मा, सत्य म्हणजे परमेश्वर. लक्षात घ्या प्रेम, आम्ही आमचं जीवन पारखण्याची आज आम्हाला गरज आहे. आज आम्ही कुठे आहोत ते आम्हाला पाहण्याची आज गरज आहे. आणि म्हणून प्रियानो, पवित्र बायबलमध्ये आम्ही पाहतो की पहिले आपले पात्र स्वच्छ राख. पहिले आपलं पात्र चांगलं साफ कर आणि मग तुला जे आशीर्वाद पाहिजे ते स्वच्छ हृदयाने देवाला माग. सगळी घाण काढून टाक, देवाला घाबर, देवाला भी. वचनाला पाहून आम्ही कंपायमान झालो पाहिजे. बाप रे, यशा 7:2 पहा. तिथं काय म्हणलेलं आहे? परमेश्वर म्हणतो की जगातील प्रत्येक वस्तू मी माझ्या हाताने घडवली, तुम्हाला पण घडवलं. आता ऐकाल तुम्ही, देवाने मनुष्याला घडवलं. मनुष्य माकडापासून झालेला नाहीये. माकडा इतिहास होता, मला इतिहास 4थीला वाचलं. माकडापासून माणूस झाला न, माकडाला देवाने घडवले. लक्षात घ्या. तमान यश कोण म्हणतो? संपलं माझा ना. हा, परमेश्वर म्हणतो या सगळ्या वस्तू माझ्याच हाताने बनलेल्या आहेत. अरे माणसाचं काहीच नाही दिलं, नथिंग. माणूस नश्वर आहे, हवेची वाफ आहे, पाण्याचा बुडबुडा आहे. आम्ही एक दिवस जगात येणार, काही दिवस राहणार, कामावर कष्ट करणार, निघून जाणार की नाही? मग देवाचा जो उद्देश आहे तो उद्देश आमच्याकडून साध्य होतोय का? भक्ती, स्तुती, प्रार्थना, आराधना, चर्च, मंडळी, मंदिर,
जातो का मी नाही. लक्षात घ्या, प्रत्येक वस्तू मी माझ्या हाताने तयारी केली. खाऊन खाली का म्हटलं म्हणून त्या माझ्या झाल्या आहेत. म्हणून सगळ्या वस्तू माझ्या आहेत, तुमच्या काहीच नाहीये. डोक्याचा केस पण तुमचा नाहीये. मानवांनो लक्षात घ्या, तुमचं काहीच नाही जगामध्ये. घरदार संसार परपंच 6x4च्या खड्ड्यात तुम्हाला जावं लागणार आहे. आणि मला सुद्धा काहीच नाहीये, सगळे इथं जाणार आहे. पण तो बाबा म्हणतो व्यर्थ व्यर्थ, सगळं काही व्यर्थ आहे. आम्ही नग्न हाताने आलो आणि नग्न हाताने आम्ही जाणार. कुछ भी नाहीये. मग देवाला दोष देण्याचा अधिकार आम्हाला नाहीये. देवाला नाव ठेवण्याचा अधिकार आम्हाला नाहीये. कारण त्याने बनवलेले हे मडकं, हे पात्र, हे खापर कधीही फोडू शकतो तो आणि कधीही घडू शकतो. लक्षात घ्या प्रियानो. आणि म्हणून आम्ही पाहणार आहोत की आज आम्हाला देव पश्चातापाचा अंतःकरण देत नाही. आता आम्हाला पश्चाताप करायचा. देवा आतापर्यंत ह्या वयापर्यंत हो मागची मंडळी, माझ्याकडून जर काही चुकलं असेल देवा मला क्षमा कर. गुणगटेचा रडा, आक्रोश करा देवाकडे मागा. तेव्हा खरोखर माझ्याकडून चुकलं, मला क्षमा कर. माझ्या आईबद्दल, वडिलांबद्दल, पत्नीबद्दल, पतीबद्दल, माझ्या कुटुंबाबद्दल, मित्रमंडळीबद्दल चुकलं देवा, मला क्षमा कर. ह्या पात्रातून स्वामी तुला जे पाहिजे ते मी देऊ शकलो नाहीये, मला क्षमा कर. परंतु आज संधी आहे, ह्या वयापासून देवाला उत्तमातलं उत्तम द्यायचं आम्हाला. सेकंड हँड नाही, खरकट नाही, सगळेलं नाही, रात्रीचं पण नाही. शिळ काही की म्हणतात पालक साहेब रात्रीची बरी नाही खाता का, रात्री जेवण खाता का. भयानक परिस्थिती. मी ऐकलंय, सगळं केलंय. मी 38 वर्ष झाले मला सेवेमध्ये नोकरी करत होतो, तरी मी समाज करतो. आमच्या बंधूला माहितीये. लक्षात घ्या प्रियानो, देव आमचं हृदय अंतःकरण चालून पाहणार आहे. म्हणून आज आम्हाला पश्चाताप करायची गरज आहे. पश्चाताप करायची आहे. म्हणून जगात देव आला ना, येशू हा फक्त पाप्यांसाठी आलेला आहे. तुम्ही आणि मी पापी आहे का नाही? हॅलो, देव पाप्यांसाठी आला. आमच्या कोणते पाप होता ना, देवाकडे आम्हाला कबूल करायचं आहे. जो आपलं पाप कबूल करून सोडून देतो तो धन्य आहे. त्याच्यावर दया होईल. जर दया पाहिजे असेल ह्या वयामध्ये, ह्या वर्षामध्ये, लक्षात घ्या, पश्चाताप करा. पश्चाताप करा. देवा मी तुला आतापर्यंत काही देऊ शकले नाही. खाणं पिणं मौज मजा जगिक सुख मी भोगलेलं आहे. परंतु आता मला तुला काहीतरी देणं आहे. कारण तुम्हाला जगात पाठवलंय ना, तर मी तुझं नामस्मरण करेल. संपलं आता माझं सगळं काही. आता फक्त मी तुझा आणि तू माझा. देवा मी तुझ्या सोडण्याचा. अशा पद्धतीने जर आम्ही वागलो तर नक्की आम्हाला क्षमा होईल. लक्षात घ्या. म्हणून तर म्हणतो अहो कष्टाने भारत करायचे लोक तुम्ही सगळे. अजूनही आम्हाला संधी त्याच्याकडे येण्याची ताई संधी गेली नाहीये. संधी साधून घ्या. वेळ फार कठीण आहे. संधी आहे अजून. त्याचे नाम स्मरण करण्याची. कधी कधी म्हणतो बापरे बिले 90 घेतो, बार खातो, गुटखा खातो, मी हे करतो, मी ते करतो. आणि काय देव माझा स्वीकार करणार आहे? 100% करणार आहे. 100% करणार आहे. पश्चात करा. पर्याय आहे बरं का देवाकडे. सगळ्या गोष्टीला पर्याय असतो. देवाकडे पण पर्याय आहे. आता जर याच्यावर तुम्ही पश्चात त्याला नक्कीच देव तुम्हाला क्षमा करेल आणि तुम्हाला नवीन जीवन देईल. यशाच्या ग्रंथामध्ये असं म्हटलेलं आहे, यशा 42 आणि 3 मध्ये की देव मिनमिनती ज्योत विझवत नाही. आणि चेपलेला बोर मिनमिनती म्हणजे काय? एखादा भाऊ एखादी म्हणजे कॉम्यात जाती का नाही? जाती का नाही? शेवटच्या स्टेजला. आता डॉक्टर काय म्हणतात? तुम्ही तुमची प्रार्थना करा, आम्ही आमची प्रयत्न करतो. बरोबर आहे? कॉम्यात. आणि मग ते कॉम्यात जाणं म्हणजे मिनमिनवात. कधी जातो काय कधी डॉक्टर कधी जाऊ शकतो. मला काय फोन आला, माझा नात्या काही काय आजारी म्हणे, 5 प्रार्थना करा, आता 2-3 मिनिटं त्याचे बाकी आहे. लक्षात घ्या प्रियानो, मिनमिनती वाद विसरू देत नाही. तिथून देव त्याला जीवन देतो. लक्षात घ्या. चेपलेला बोरू पुन्हा देव तयार करतो. आणि म्हणून आम्हाला निराश व्हायची गरज नाहीये. उधळत पुत्र जीवन माहिती तुम्हाला? उधळत पुत्र जीवन माहिती का नाही? सगळं संपत्ती त्यांनी नाश केली. सगळी संपत्ती त्यांनी काय केली? नाश केली. प्रियानो, पण शेवटच्या क्षणाला त्याने पश्चाताप केला. देवा जो पैसा माझ्या बापाचा मी खर्च केला, खाण्याच्या गोष्टी, खाण्याची व्यसन कसबीने बरोबर खाल्ला, पश्चाताप करून त्याच्याकडे जातो. देवा मी तुझ्या विरुद्ध आणि स्वर्गाविरुद्ध पाप केलं, आता माझा स्वीकार कर. आणि तो मुलगा ज्यावेळेस पश्चाताप अंतःकरण करून रडून ज्यावेळेस परमेश्वराकडे जातो, बापाकडे जातो, पित्याकडे जातो, तो त्याची क्षमा करतो. आज देव आम्हाला देखील क्षमा करणारा देव आहे. लक्षात घ्या. देव क्षमा करणार आहे. आज आमची संधी गेली नाही. पश्चाताप करा प्रियानो. आणि आज आम्ही निर्णय घेणार आहोत. देवा मी तुला कधी दोष देणार नाही. देवा मी कधी तुला म्हणजे वाईट बोलणार नाही, उलटून बोलणार नाही. कारण तू मला घडवलेला आहेस, मी तुला घडवलं नाही. म्हणजे कुंभार मडक्याला
काही करू शकतो. मडकं मात्र कुंभाराला दोष देऊ शकत नाही. मडकं मडकं आहे, पात्र पात्र आहे. मग हे जे स्वामीने जे मला दिलेलं एक चांगलं जीवन आहे, हे पात्र आहे देवाच्याच सेवेसाठी. देवाच्या मंदिरामध्ये, चर्चमध्ये, भक्तीमध्ये, आराधनामध्ये आम्ही त्याचा वापर केला पाहिजे. आम्हाला देवाला द्यायला धन दौलत संपत्ती द्यायची नाहीये. नाही, काही देव भिकारी नाहीये. तुमच्या पैशावर बसलेला नाही, तुमच्या बोर माळीवर बसलेला नाहीये, तुमच्या सोनं नाणं, घराचा कोपरा, शेताचा कोपरा. नो 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 नो. हग्गाईच्या पुस्तकात असं म्हटलेलं आहे की आकाश माझी, पृथ्वी माझी, सोनं माझं, तारे माझे, चंद्र माझं, रूप माझं, सगळं माझे. तुमचं काय? सगळं मी घडवलेलं आहे. काही देऊ शकत नाहीये. फक्त मिखा 6 आणि 8 मध्ये वाचा. शेवटचं वचन आपण प्राप्त करूया. मिखा 6 आणि 8. अहो दादा, तुम्हाला देण्यासाठी देवाने दिले ना तुमच्याकडं, ते द्या तुम्ही देवाला. देवाला धन दौलत संपत्ती प्रॉपर्टी नाही पाहिजे. देवाला कुठल्या प्रकारचं काहीही तुमचं नाही पाहिजे. हॅलो, आकाश त्याचं आहे, पृथ्वी त्याचं आहे, तारे त्याचे आहे, चंद्र त्याचे आहे, सगळं त्याचं आहे. तुमचं काय? काही बी नाही, काहीच नाही. सापडतं का? हे मनुष्य बरे काय ते ए मनुष्या, बरे काय ते तुला सांगितलेलं आहे. समजतं की नाही मला? बरं वाईट. आता हिच्यात विष आहे, याच्यात दूध आहे. काय घेणार तुम्ही? काय विष घेणार? बरं आणि वाईट कळतं ना मला. पण हे करू नये. आम्ही जे करायचे तेच करतो. पाण्याच्या टपूर लिहिलंय काय? तंबाखू पासून कॅन्सर. देखील जरा भारते बरोबर. जे डॉक्टर आम्हाला सांगतात तंबाखू खाऊ नका, पिढे पिऊ नका, सिगरेट पिवतो, खपाक मारतो, कॅबिन मध्ये नेऊन बसवतो, मरणाचं बात चालतो सिगरेट. डॉक्टर लक्षात घ्या. बरं आणि वाईटाचे ज्ञान आम्हाला आहे तरी आम्ही त्या गोष्टी करत नाहीयेत. ते आम्हाला पाप आहे. वाचा 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 वाचा. काय म्हटलं त्या ठिकाणी? नीतीने वागणे. काय करायचं आम्हाला ताई? हो ताई, दादा. नंबर 1, देवाला काय पाहिजे? धर्माने वागा, नीतीने वागा. भुकेल्यांची भूक, ताणलेल्यांची तहान, निराश्रिताच वस्त्र. लक्षात घ्या. गरज मानताची गरज. हॅलो, त्या गोष्टी आम्हाला द्यायच्या. हे देव मागतो. पैशाने मागत तुम्हाला, मोठमोठे दाणं नाही, मोठमोठे तुम्हाला असे गड्डे मागत नाही. देव तुम्हाला काही मागत नाहीये. जे पाहिजे ते आम्ही देऊ शकतो. देऊ शकतो का नाही? आता ही पोरगी गरजवंत आहे, आम्ही त्याला मदत करू शकतो का नाही? भिकारी रस्त्याने जर आम्ही मदत देऊ शकतो नाही? भिकारी जर सिग्नल आला आम्ही काचवर करतो. आम्ही भिकारी जवळ करत नाहीये. अत्यंत वाईट आहे. ते देवाच्या विरोधात आहे, पवित्र बायबलच्या विरोधात आहे. त्याला गरज आहे, द्या त्याला. हे सगळा पैसा तुमचा नाहीये. शेतामध्ये पीक पिकतं, तुमच्या बापाचं नाहीये, मनुष्याच्या बापाचं नाहीये. चोराचं आहे, मुंग्याचं आहे, पाखरांचं आहे, सगळं प्राण्यांचं आहे, डुकरांचं पण आहे. तिथं जे खातात ते सगळा अधिकार आहे. लक्षात घ्या. आमचं काही नाही. बरं ते वाईट. आम्ही धार्मिकतेने जगलं पाहिजे. नंबर 2, आवडीने दया केली पाहिजे. आवडीने 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 आनंदाने दया केली पाहिजे. माझी बहीण, माझा दादा आजारी आहे, आवडीने दया केली पाहिजे. काय पाहिजे तुम्हाला? आवडीने द्या. भाग पडतं म्हणून देऊ नका, मन जड करून देऊ नका. देव कधी मान्य करणार नाही. तुम्हाला जेवण द्यायचं ना बाळकांना, मंडळीला द्यायचं का नाही? आनंदाने द्या. भाग पडतं म्हणून नाही, तिने दिलं म्हणून मी दिलं पाहिजे. नो, देऊच नका. देव मान्य करणार नाही. कुठलीही वस्तू, कुठल्याही जीवन मी जगत असताना देवाला जे पाहिजे स्वच्छ हृदयाने द्या. ठोकळताई झोपलाय का? लक्षात घ्या. अत्यंत महत्वाचं आहे. दुसरी गोष्ट आम्ही या ठिकाणी पाहतो. खाली काय म्हटलेलं आहे? आपल्या देवा समागमे राहून. हा, आपल्या देवा समागमे राहून नम्र भावाने. या वाचून परमेश्वर तुझ जवळ काय? अरे या वाचून देव तुला काय मागतो? हे मागतो देव. नंबर 1, नीतीने वागणे. नंबर 2, आवडीने दया करणे. नंबर 3, अरे ह्या मंदिरात येऊन देवाच्या समागमे राहणं. या वाचून देव तुला काहीच मागत नाही बेट्या. काही मागत नाही. हे आम्ही देऊ शकतो का नाही? दरवाजावर येऊ शकतो का नाही? भक्ती करू शकतो का नाही? बायबल वाचन करू शकतो का नाही? देवाचे नाम स्मरण आम्ही करू शकतो का नाही? सगळं करू करतो, परंतु आम्ही देवाला वेळ देत नाही. आणि मग आमच्या प्रश्नाने उत्तर मिळेल आम्हाला. काय खरं ते देवाच? आम्ही देवाला नाव ठेवतो, देवाला दोष देतो, आम्ही देवाला उलटून बोलतो. आणि पाळकांना बोला उलटून, पण त्याला नका बोलू. पाळक क्षमा करेल, दादा हे माझी बहीण, माझा भाऊ आहे, पण क्षमा करायचं का नाही करायचं त्याच्या हातात आहे. म्हणून प्रियानो, आज आम्ही पाहणार आहोत की माझं वचन हे होतं की आज आम्ही देवाला उलटून बोलायचं नाही. लक्षात घ्या. देवाला दोष लावायचा नाहीये. ज्या देवाने मला घडवलं, ज्या कुमारीने मला घडवलं, ज्या स्वामीने मला घडवलं, त्या स्वामीसाठी मी उत्तमातला उत्तम काय देईल याकडे लक्ष द्यायचंय. कारण माझं जीवन किती आहे? अरे जाता चालता आमच्या काही वेळा आम्हाला माहिती नाहीये. आम्ही रोड जातो, आम्ही आमच्या घरी जातो की नाही आम्हाला माहिती नाहीये. क्षणभंगूर जीवन आहे, पाण्याचा बुडबुड आहे. लक्षात घ्या. हवेची वाफ आहे, क्षणात दिसते, क्षणात नाहीशी होते. परंतु जे देणं आम्हाला आहे ना, हॅलो हॅलो हो ताई, ते आम्ही देवाला दिलंच पाहिजे. दिलंच पाहिजे. जर देत नाही, आशीर्वाद स्टॉप.
म्हणून आजचं वचन देवा तुम्हाला समजण्यासाठी योग्य ज्ञान, बुद्धी, शक्ती आणि सामर्थ्य देव. गॉड ब्लेस यू.